मंडळी नमस्कार. दिवाळीच्या आधी मी एक लाईव्ह सेशन केलं होतं आणि त्या सेशनमध्ये आम्ही इंग्लिश रिलेटेड प्रश्नांची उत्तरं दिली होती. पण त्यामध्ये खूप जणांचा कॉमन प्रश्न होता, तो म्हणजे इंटरव्ह्यू रिलेटेड. म्हणजे मॅम, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची? येस, आपल्याला खूपदा इंटरव्ह्यू म्हटलं की पोटामध्ये गोळा आल्यासारखा होतो. आपण टेन्शन घेतो आणि मग अगदी समोर इंटरव्ह्यू द्यायला बसल्यावर घाबरून जातो आणि आपण जे येतंय ना ते सुद्धा विसरून जातो. मग हेच तुमचं टेन्शन कमी करायला, तुम्हाला थोडी हेल्प करण्यासाठी आज काही टिप्स घेऊन आलेली आहे. इंटरव्ह्यूला विचारले जाणारे कॉमन प्रश्न कोणते आहेत, त्यांची उत्तरं कशी द्यायची, हे सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे. इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची ते तर मी सांगणार आहेच. सगळ्याच गोष्टी आज इंटरव्ह्यू रिलेटेड आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे मस्त कॉफी वगैरे घेऊन बसा. थोडासा मोठा व्हिडिओ असणार आहे, निवांतपणे ऐका. मंडळी, आपल्याला काय वाटतं की आपण इंटरव्ह्यूला जातो म्हणजे समोर जे आहेत सर असतील, मॅम असतील, ते आपल्याला प्रश्न विचारतात, आपण उत्तरं द्यायची आणि झाला इंटरव्ह्यू. तसं न करता समोर जे बसलेले आहेत त्यांना तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता. तुमच्या मनातले जे काही शंका असतील ते सुद्धा विचारू शकता. आणि काय विचारू शकता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं इम्प्रेशन देखील चांगलं पडतं एका इंटरव्ह्यूमध्ये. असं वाटतं की येस, दिस कॅन्डिडेट इज सिरियस अबाउट द जॉब इंटरव्ह्यू. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एंटायर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी ॲडव्हान्टेज नक्की मिळणार आहे. कुठली तरी गोष्ट असणारच आहे जी तुम्हाला माहिती नव्हती. त्यामुळे अजिबात स्किप करू नका. हा एक व्हिडिओ बघा, तुमचे इंटरव्ह्यू नक्कीच चांगले जायला लागतील आणि तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी नक्कीच फोन कॉल येईल, ही माझी गॅरंटी आहे. तर मित्रांनो, इंटरव्ह्यूला जाताना आपण काय काय तयारी करायची आहे ते सांगणार आहेच. पण आता मी एक 70-30चा फॉर्मॅट पहिले तुमच्यासोबत शेअर करते. हा 70-30 फॉर्मॅटला आपण आता 70 आणि 30 या कॅटेगरीमध्ये डिवाइड करूयात. आता 30च्या कॅटेगरीमध्ये काय येतं ते पहिले सांगते. तर 30% इंटरव्ह्यूचं प्रिपरेशनमध्ये तुमची डिग्री, क्वालिफिकेशन, तुम्ही फ्रेशर आहात का, एक्सपिरियन्स्ड आहात का, तुमचं नॉलेज, स्किल वगैरे सगळं हे मॅटर करतं. ओके, 30%मध्ये. आणि 70%मध्ये इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही कसं प्रिपरेशन केलं आहे, तुमचा बोलतानाचा जो कॉन्फिडन्स आहे, तुमचं प्रेझेंटेशन, तुमचा वावर, तुम्ही इंटरव्ह्यू देताना कसं बोलला आहात, घाबरला आहात का की काम आहात, तुमच्या डोक्यामध्ये चाललेले विचार, तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हे सगळं मॅटर करतं. 70%. त्यामुळे जरी अगदी तुमच्याकडे मास्टर्स डिग्री असेल, तुम्हाला कामाचा एक्सपिरियन्स असेल, तरी सुद्धा जर इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्हाला काही बोलता आलं नाही किंवा तुमचा बोलतानाचा कॉन्फिडन्स, तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं वावर, तुमची इंटरव्ह्यू देताना तुमची स्टाईल, तुम्ही घाबरलेला आहात का, तुमचा अप्रोच निगेटिव्ह दिसला, तर तुम्ही सरळ रिजेक्ट होऊ शकता. त्यामुळे आपण आज या 70%वर वर्क कसं करायचं ते बोलणार आहोत. त्याबद्दलच्या काही टिप्स मी तुम्हाला आता सांगणार आहे. ओके, नीट ऐका, नीट लक्ष देऊन हा एंटायर व्हिडिओ बघा. मी सारखं हे का सांगते, बिकॉज हे सगळे पॉईंट्स खूप मी ना फुल वीक घालवून नीट बसून हे लिहिलेले आहेत आणि कुठलाही पॉईंट मिस होऊ नये त्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्ही पण असं स्किप करत व्हिडिओ नका बघू. आरामात निवांत इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे ना, जॉब तुम्हाला पाहिजे की नको आहे, त्यासाठी नीट हा व्हिडिओ बघा. फर्स्ट इज टेक इन्फॉर्मेशन अबाउट द ऑर्गनायझेशन. म्हणजे काय, तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लाय करत आहात, त्या ऑर्गनायझेशनची, कंपनीची माहिती काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या कंपनीबद्दल जरासा रिसर्च करून तुम्ही जा, तुम्हाला नक्की ते फायद्याचं ठरेल. यामध्ये कंपनीचं वर्क टाईम किंवा कंपनी कधी एस्टॅब्लिश झाली आहे, ती कंपनी कशाची मॅन्युफॅक्चर आहे का, किती युनिटमध्ये डिवाइड केलेली आहे, कंपनी कोणते सर्व्हिसेस ऑफर करते, या सगळ्याची माहिती आपल्याला पाहिजे. या सगळ्याची माहिती काढून जायचं आहे. ओके, कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला सगळी माहिती मिळते. सो जस्ट शो अप नाही व्हायचं इंटरव्ह्यूला. तुम्हाला ॲक्च्युअली ती कंपनी आवडते हे तुम्हाला कन्वे करायचं असेल तर कंपनीबद्दल तुम्हाला सगळ्या या गोष्टी येणं अनिवार्य आहे. इट इज व्हेरी कंपल्सरी. मी म्हणेन की हे पार्ट तुम्ही अजिबात मिस करू नका. ओके, आपण सगळी तयारी करतो पण कंपनीबद्दलच काही माहिती नसलं आणि नेमका जर तुम्हाला तोच प्रश्न विचारला
टाय फिश होऊन जाईल एकदम तुमची. ऑलराईट. सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग जी खूप लोक कॅज्युअली घेतात किंवा खूप लोकांना वाटतं दॅट डझंट मॅटर इज युअर ड्रेस. ओके, यू शुड वेअर स्मार्ट आउटफिट. ओके, सो सेकंड टिप इज ड्रेसिंग तुमचं सेन्स. ओके, ड्रेसिंग सेन्स म्हणजे काय, इथे तुमचे कपडे कसे आहेत हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्ही दिसायला कसे आहात त्याहीपेक्षा तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करताय हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर मेल आहात, बॉय आहात, तर अगदी लाईट कलरवर फॉर्मल शर्ट किंवा सगळ्यात सेफ म्हणजे तुम्ही मस्त शुभ्र पांढरा व्हाईट रंगाचा फॉर्मल शर्ट घालू शकता. सोबतच बेज कलर किंवा डार्क ब्लू किंवा ब्लॅक रंगाची फॉर्मल पॅन्ट घालू शकता. ओके, हातामध्ये एक सोबर घड्याळ, अगदी शायनी नाही, सोबर घड्याळ, फॉर्मल ब्लॅक शूज, बास, एवढंच घालून जायचंय. ओके, उगाच केसांचे पण स्पाइक्स नाही करायचे, गळ्यातली चेन वगैरे दिसता कामा नये. ओके, सोबर ड्रेस, सेफ इज व्हाईट शर्ट आणि बेज कलरची घाला, ब्लॅक किंवा नेव्ही ब्लू, जसं तुम्हाला सूट होईल तसं. आणि सॉक्स घालायला विसरू नका. सॉक्स सुद्धा अँकल लेंथ घालू नका, पूर्ण जे सॉक्स असतात जे आपले वडील लोक घालायचे ट्रेडिशनल तसे सॉक्स घाला. ओके, आणि जर तुम्ही फिमेल असाल, गर्ल असाल, वुमेन असाल, ऑलराईट, तर सेमी फॉर्मल कपडे सुद्धा घालू शकता. म्हणजे जर इफ यू आर नॉट कम्फर्टेबल शर्ट पॅन्ट घालायचं नसेल तर मस्त एक छान जकास ऑफिसला जाण्याची कुर्ती घाला. ओके, कुर्ता पण छान येतात, स्टँड कॉलरचे कुर्ता असतात बघा, अगदी फॉर्मल लुक येतो. स्टँड कॉलरचे कुर्ता घालू शकतात किंवा तुम्ही सेमी फॉर्मल शर्ट, सेमी फॉर्मल टॉप पण घालू शकता. फॉर्मल पॅन्ट सुद्धा घालू शकता. तुम्ही काहीच ह्याच्यापैकी कम्फर्टेबल नसाल तर मस्त साडी सुद्धा घालू शकता. मी आजच्या व्हिडिओमध्ये मला वाटलं फॉर्मल सॉर्ट ऑफ व्हिडिओ आहे म्हणून मी शर्ट घातलाय, नाहीतर बघा मागच्या काही व्हिडिओमध्ये मी ज्या साड्या घालतीये ना त्या अगदी फॉर्मल पण घालू शकता. आजकाल निघाल्यात बघा मलमलच्या त्या कॉटनच्या साडीज असतात, त्या सुद्धा तुम्ही घालू शकता, ऑफिस लुक येतो त्याने. ऑलराईट. सो पण काय लक्षात ठेवायचं, यामध्ये कलर कोणताही असो, भडक रंग अवॉइड करायचे आपल्याला. ओके, थोडंसं न्यूट्रल किंवा पेस्टल कलर, मग स्किन आपला बेज कलर झाला किंवा एकदम लाईट ब्लू, लाईट पर्पल, लाईट पिंक, थोडेसे लाईट कलर्स, अगदी लग्नाला जातो तसं आपण जांभळ्या साड्या वगैरे घालून तसं न करता लाईट कलर्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आणि अगदी बेसिक मेकअप करायचा आहे. मुलींनो हे प्लीज लक्षात घ्या. ओके, असं नाही की नो मेकअप लुक असावा, म्हणजे तुम्ही मेकअप करूच नका असं नाही म्हणत आहे, मेकअप करा पण अगदी सिंपल आणि सोबर ठेवा. आणि प्लस तुमचे केस सुद्धा नीटनेटके पाहिजे, कसे पण आहेत नीट तसं नको, नीट विंचरून जा. ऑलराईट. आणि अजून एक टिप, प्लीज डँगलिंग इयरिंग्स घालू नका. मी आत्ता जसे घातलेत ना टॉप्स तसे एकदम टॉप्स घालून जा. डँगलिंग मोठे तुम्ही झुमके घातलेत किंवा रिंग्स घातल्यात तसं न करता टॉप्स घाला. ओके, आणि घड्याळ घालू शकता. अंगठ्या सुद्धा खूप नको, 1-2 अंगठ्या ठीक आहे. ओके, आणि लिपस्टिक सुद्धा जर रेड तुम्ही कॅरी करू शकताय व्यवस्थित, तुमच्या आउटफिटला जर रेड लिपस्टिक मॅच होत असेल तरच गो फॉर रेड, अदरवाइज गो फॉर आत्ताची जी माझी शेड आहे दॅट इज नॉट भडक रेड, ब्लड रेड नाही आहे बघा. आत्ता थोडंसं एक काय म्हणतो आपण त्याला, रस्टी लुक आहे, ब्रिक रेड म्हणतो ना तसं. किंवा बेस्ट इज न्यूड लिपस्टिक असते ना, न्यूड लिपस्टिक वापरा. ओके, सगळ्यावर जाते, छान दिसते. सो जर तुम्हाला भडक कॅरी करता येत नसेल तर डोंट गो फॉर रेड, थोडंसं न्यूड लिपस्टिक शेड लावा. थर्ड इम्पॉर्टंट टिप इज टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंटमध्ये अर्धी लोक खूपच मार खातात. ओके, इंटरव्ह्यूसाठी जाताना सगळे म्हणतात जिथे इंटरव्ह्यू आहे त्या ठिकाणी वेळेवर जा किंवा वेळेत जा, पण मी सांगेन वेळेआधी तुम्हाला अर्धा तास पोहोचणं आवश्यक आहे. किती? अर्धा तास. तुम्ही 1 तास पण लवकर जायचं नाहीये आणि इंटरव्ह्यूला लेट पण पोचायचं नाहीये. ओके, इंटरव्ह्यूला जर तुम्ही लेट पोचला तर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडत नाही, मग उगाच तुम्ही स्वतःच्या चुकीवर कारण देऊन पडदा घालता असं ते वाटतं. आणि अर्धा तास आधी जाऊन काय करायचंय ते म्हणजे सगळ्यात आधी स्वतःला काम करायचंय. मोठा श्वास घेऊन शांतपणे बसायचंय, रिलॅक्स व्हायचंय, पाणी वगैरे पिऊन वॉशरूमचा वापर करायचा असेल तर आधीच बघून ठेवा वॉशरूम कुठे आहे. नाही तर अचानक तुम्ही पॅनिक होता, मग रिसेप्शनिस्टला कसं विचारू वॉशरूम कुठे आहे, तसं न करता सगळं आधी थोडंसं फॅमिलियर व्हा. ओके, वेटिंग रूममध्ये शांतपणे बसून स्वतःचा अप्रोच पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. अँझायटी आहे, आपण पाय हलवत बसतो, हात हलवत बसतो, नखं खात बसतो, अँझायटी कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऑलराईट, थोडंसं स्वतःचं
इमोशनल प्रिपरेशन करायचं आहे. तिथे जाऊन काही फॉर्म फिलअप करायचे असतील, फॉर्मॅलिटीज करायच्या असतील, ते देखील लवकर केल्यामुळे आरामात होऊ शकतात. आणि मी 1 तास आधी का जाऊ नका म्हणते, कारण मग थोडंसं नर्वसनेस यायला सुरुवात होतो. कधी येणार आपला वेळ, कधी येणार आपला वेळ. सो खूप आधी पण जायचं नाहीये आणि एकदमच वेळेत पण जायचं नाही. थोडंसं अर्धा तास आधी गेलात तर बरं होईल. ओके, 4th टिप मी सांगणारच आहे, पण त्याच्याही आधी मला सांगावं असं वाटतंय. परत एकदा रिमाइंड करते की आपण क्वेश्चन आन्सर्स पण बघणार आहोत थोड्याच वेळात, त्यामुळे स्टिक टू द व्हिडिओ. ऑल राईट, हे मॅडम काय सांगतायत ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये असं करू नका. ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. थोड्या वेळानंतर मी तुम्हाला क्वेश्चन्स पण सांगणार आहे की कॉमनली काय प्रश्न विचारतात आणि काय सॅम्पल आन्सर देऊ शकता, हे पण आपण डिस्कस करणार आहोत. ओव्हरऑलच आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. मी सुरुवातीला पण सांगितलेलं, आत्ता पण रिमाइंड का करते, कारण बऱ्याचदा असं होतं की चला नको स्किप करू, नका करू तसं. ओके, 4th टिप ऐकून घ्या. 4th टिप इज कॉन्फिडन्स. मित्रांनो, तुमचा कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये एक छोटीशी लाईन आहे, एक थिन लाईन असते, ती तुम्हाला लक्षात आली पाहिजे. तुमचं उत्तर देण्याचा जो अप्रोच आहे ना, हा थोडासा पोलाईट पाहिजे. म्हणजे बघा, नो वन कॅन डू बेटर दॅन मी और नोबडी कॅन डू दिस जॉब बेटर दॅन मी, आय गॅरंटी. ही दोन्ही वाक्य खूप उद्धट किंवा ओव्हर कॉन्फिडंट वाटतात. त्याऐवजी तुम्ही जर असं म्हटलात, आय कॅन डू दिस जॉब परफेक्टली और आय कॅन बी गुड ॲट दिस जॉब, या पद्धतीने बोललात तर तुमचा कॉन्फिडन्स थोडासा पॉझिटिव्ह अप्रोच वाटतो आणि थोडंसं पोलाइटनेस पण लक्षात येतो. आणि बोलताना तुमचा आय कॉन्टॅक्ट सुद्धा खूप मॅटर करतो बरं का. तुमची बसण्याची पद्धत, उभं राहण्याची पद्धत, यावरून देखील तुमचा कॉन्फिडन्स लक्षामध्ये येतो. तुम्ही टेबलवर असं हात करून बसलाय का कसं बसलाय, तुमचे पाय कसे आहेत, तुमचे हात कसे आहेत, तुम्ही खूपच टेकून बसलाय रिलॅक्स का खूपच असं एकदम स्टिफ बॉडी ठेवली आहे, सगळ्या गोष्टी मॅटर करतात. अगदी छान शांतपणे सरळ पाठ ठेवून बसायचं. ओके, पाय खाली सरळ सोडा किंवा असे फ्लिप करू शकता, तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे. हात कम्फर्टेबल पोझिशनवर ठेवा खुर्चीवर आणि मग उत्तर द्यायला सुरुवात करा. ऑलराईट, 5th इज कम्युनिकेशन स्किल. तुम्ही काय बोलत आहे यापेक्षा कसं बोलताय हे खूप महत्त्वाचं असतं. वारंवार मी सांगते, कारण बोलताना तुमच्या चेहऱ्यावर छानशी स्माईल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. बघा ना, आता पण मी तुम्हाला व्हिडिओवर एक्सप्लेन करते आणि मी जर असं सांगते तुम्हाला की अरे टिप 1 ही आहे, तुम्हाला हे करायलाच पाहिजे, टिप 2 ही आहे, तुम्हाला हे करायलाच पाहिजे, टिप 3 आहे कम्युनिकेशन स्किल. जर मी तुम्हाला असं सांगते, तुम्हाला पण इच्छा नाही होणार व्हिडिओ बघायची. सो ऑलवेज स्माईल. ओके, मी म्हणत नाही की उगाच फेक स्माईल करा आणि दात दाखवत बसता हे हे येस येस, असं नाही. थोडीशी छान पोलाईट स्माईल ठेवा यार. ओके, तुम्ही इंटरव्ह्यूचे घेणार आहेत ना, त्यांच्या समोर जाता तेव्हा इंटरव्ह्यू रूममध्ये जाताना परमिशन मागणं सुद्धा महत्त्वाचं आहे. जसं की मे आय कम इन मॅम, किंवा बसताना विचारून बसलं पाहिजे. त्यावेळी तुम्ही म्हणू शकता कॅन आय टेक अ सीट, असं म्हणून बसा. ओके, कॅन आय टेक अ सीट, मे आय कम इन मॅम. याच्यावरून तुमचं बिहेवियर लक्षात येतं की तुम्ही किती पोलाईट आहात ते कळतं. आणि ही वाक्य तुम्ही पाठ करून जाऊ शकता. ओके, ही वाक्य तुम्हाला म्हणायचीच आहेत, ऐनवेळेस गडबड व्हायला नको, त्यामुळे आधीच तुम्ही ही वाक्य पाठ करून जा. ऑल राईट, आता जेव्हा तुम्ही आत जाऊन बसाल त्यावेळी सगळ्यात पहिले हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून जे काही आहे ग्रीटिंग्स करायला विसरू नका. ओके, ग्रीट देम प्रॉपरली. वेळेनुसार गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून म्हणणं आणि मग छानशी स्माईल करून तुम्ही शेक हँड सुद्धा करू शकता. एखादा प्रश्न विचारल्यावर तुम्हाला जर उत्तर द्यायला वेळ हवा असेल, ओके, उत्तराचा थोडासा विचार करायचा, एकदम आठवत नाहीये, सुचत नाहीये, तर असं सुद्धा म्हणू शकता की सर, विल इट बी ओके इफ आय बोरो सम टाइम बिफोर आय आन्सर दिस क्वेश्चन. असं अजिबात एक्सपेक्टेड नाही आहे की आत्ता प्रश्न विचारला लगेच पुढच्या अर्ध्या सेकंदामध्ये तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे, असं एक्सपेक्टेड नाही आहे. जर तुम्ही हे असं विचारलं ना की मॅम, विल इट बी ओके इफ आय बोरो सम टाइम बिफोर आय आन्सर दिस क्वेश्चन, म्हणजे चालेल का मी थोडा 1 सेकंडचा विचार करू का उत्तर देण्यापूर्वी. जर तुम्ही असं जेन्युइनली विचारलात ना, समोरचा पण तुमचं रिस्पेक्ट करेल आणि म्हणेल येस, टेक युअर टाईम. ओके, चुकीचं उत्तर देण्यापेक्षा थोडंसं विचार करून उत्तर जर बरोबर येणार असेल तर काही हरकत नाही आहे हे बोलायला. ओके, सो हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही लिहून घ्या. ओके, थोडंसं मागे घ्या, पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, हा क्वेश्चन पाठ करून घ्या. ऑल राईट, असं म्हणून मग तुम्ही विचार करून आरामात उत्तर देऊ शकता. आणि असं बोलण्याने समोरच्या देखील कळेल की ओके, हे खरंच काहीतरी विचार करून उत्तर देतोय, रँडम द्यायचं म्हणून देत नाहीये. उगाच गडबड करून जे बोलायचं आहे ते आपण कधी कधी नीट सांगता येत नाही आपल्याला, मग सगळाच गोंधळ होतो. त्यापेक्षा तुमचा अप्रोच कायम जर तुम्ही असा पोलाईट ठेवलात, विचारलात गोष्टी,
तर चांगलं होईल. आणि मंडळी, तुम्ही बोलताना तुमचा ॲक्टिव्हनेस सुद्धा दाखवला पाहिजे. समोरच्याचं एखादं म्हणणं तुम्हाला मान्य नसेल किंवा पटत नसेल तर लगेच आर्ग्यू करू नका. असं नाही की पटत नाही तर बोलूच नका, बोला नक्कीच, पण तुमचा मुद्दा काय आहे ना तो थोडासा पोलाईट वेनी मांडा. तुमच्या कम्युनिकेशन स्किलने तुम्ही भविष्यामध्ये जॉब मिळाल्यावर तुमचं मॅनेजर असेल, कलिग असेल, यांच्याबरोबर कसं बोलाल ते पण तुम्हाला कळतं किंवा ते जज करतात इंटरव्ह्यूवर. ऑलराईट. आणि हे झालं इंटरव्ह्यू प्रिपेरेशन रिलेटेड. ठीक आहे, आतापर्यंत मी जे काय तुम्हाला टिप्स सांगितल्या हे इंटरव्ह्यू प्रिपेरेशन रिलेटेड होता. आता बघूयात इंटरव्ह्यूच्या वेळी विचारले जाणारे काही कॉमन प्रश्न ज्याची उत्तर तुम्ही कशी द्यावीत ते मी सांगणार आहे. हे उत्तर पाठ न करता तुम्ही तुमच्या स्टाईलने थोडंफार सेंटेन्स रिक्रिएट करून बोला. कारण का काय, सगळ्यांना हे सेम तुम्ही असेच असाल असं नाहीये. मी तुम्हाला अगदी सॅम्पल सांगणार आहे, पण तुम्हाला एक आयडिया येईल की ओके अशा पद्धतीने मी उत्तर देऊ शकते. ऑलराईट. सो फर्स्ट क्वेश्चन इज टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. प्लीज इंट्रोड्यूस yourself, राईट. याच्यावर अख्खा माझा व्हिडिओ आहे कसं द्यायचं सेल्फ इंट्रोडक्शन याच्यावर. बट तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल तेव्हा आता मी जे मुद्दे सांगणार आहे ते 1 बाय 1 करून सांगायचे आहेत आणि मेक शुअर की तुम्ही हे सगळे मुद्दे बोलताना कव्हर कराल. डिटेलमध्ये हवा असेल तर तो माझा मोठा व्हिडिओ बघा. आता लेट्स क्विकली कव्हर व्हॉट ऑल थिंग्स यू कॅन मेन्शन इन युअर इंट्रोडक्शन. फर्स्ट इज ग्रीटिंग्स. ओके, ग्रीट करा. देन इज नेम, प्लेस, qualification, experience or skills. Next is you want the job, you can do the job, you will fit in with the rest of the team. आणि last, thank you. ओके, हे पॉइंट्स कव्हर व्हायला पाहिजे. ओके, यू वॉन्ट द जॉब, यू कॅन डू द जॉब अँड यू विल फिट इन विथ द रेस्ट ऑफ द टीम. हे 3 पॉइंट्स कव्हर करणं इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तुमचं जे काही उत्तर असेल ते अशा पद्धतीने एका बुकमध्ये लिहून काढा आणि अगदी हा क्रम पाठ केला तरी चालेल, पण बोलताना तुम्ही पाठ केलंय असं समोरच्याला कळलं नाही पाहिजे बरं का. थोडासा भाव आणायचा की मी पाठ नाही केलंय, ओके मी विचार करून सांगतेय. थोडासा ड्रामा क्रिएट करा. पाठांतर सारखं आपलं फाटफाट बोलायचं नाही, थोडासा विचार करत, टोन पण छान पाहिजे तसं इंट्रोडक्शन तुम्ही द्या. नेक्स्ट क्वेश्चन जो कॉमनली विचारला जातो, फ्रेशर असाल तर जास्तीच वेळा विचारला जातो, दॅट इज व्हॉट आर युअर स्ट्रेंथ अँड वीकनेसेस. ओके, स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस काय आहे. जर का तुम्हाला विचारलं व्हॉट आर युअर वीकनेस अँड इफ यू आन्सर आय डोंट हॅव एनी वीकनेस, आय एम परफेक्ट, अशा पद्धतीचं उत्तर अजिबात द्यायचं नाहीये. ओके, नोबडी इज परफेक्ट. त्यापेक्षा तुम्ही तुमचा वीकनेस पण किती चांगला आहे असं दाखवू शकता. ते कसं मी सांगते. तर बघा, तुम्ही या प्रश्नाला असं उत्तर देऊ शकता की माय बिगेस्ट वीकनेस इज सेइंग नो टू पीपल. If someone comes and asks me for help or asks me something to do on their behalf, on that time I don't like saying no to them and then it pressurizes me while working. So I'm working on my weakness by prioritizing my commitments and capacities. याचा अर्थ काय तुम्हाला समजला? काय आहे माझा वीकनेस? की मी पटकन नो नाही म्हणू शकत, कोणाला नाही नाही म्हणू शकत. मग काय प्रॉब्लेम येतो की मी जरी खूप कामांमध्ये आहे आणि कोणीतरी मला कामामध्ये मदत मागायला आलं तर मी नाही असं नाही म्हणू शकत. मी त्यांना करून देते त्यांचं काम, पण यांनी काय होतं मला खूप प्रेशराईज होतं कारण ऑलरेडी माझ्याकडे खूप कामं आहेत, प्लस मी ह्याला पण हो म्हटले त्याचं पण काम करायचं आहे. पण मला माहिती आहे की माझा हा वीकनेस आहे, मी त्याच्यावर काम करते की नो कसं म्हणायचं किंवा मला काय वर्कला पहिले प्रायोरिटी द्यायची, प्राधान्य द्यायचं, त्याच्यावर मी काम करते आहे. अशा छान प्रकारे तुम्ही तुमचे वीकनेस मांडू शकता. ओके, आय एम परफेक्ट असं उत्तर कधीच द्यायचं नाहीये. किंवा जर खरंच तुम्ही परफेक्ट असाल, तुम्हाला सगळ्या गोष्टी परफेक्ट आवडत असतील तर असं सांगू शकता की माय अनदर वीकनेस इज perfectionism. I keep working until it gets परफेक्ट. म्हणजे मला सगळं इतकं परफेक्ट लागतं की मी सारखंच काम करत बसते एखादी गोष्ट परफेक्ट होईपर्यंत, ज्याची कधी कधी गरज नसते, असं देखील तुम्ही सांगू शकता. आणि आता मंडळी, तुमची स्ट्रेंथ सांगताना जे जॉब डिस्क्रिप्शन असतं ना, ज्या कॅन्डिडेट क्वालिटीज मेन्शन केलेल्या असतात बघा, हा जॉब डिस्क्रिप्शन वाचूनच तुम्ही जॉबला अप्लाय करताना, तर त्याच्यामधल्या काहीतरी गोष्टी ज्या असतात ना जॉब डिस्क्रिप्शनमधल्या, त्या थोड्याशा पिकअप करा आणि स्ट्रेंथ्स म्हणून सांगू शकता किंवा अशा प्रकारे उत्तर देऊ शकता. जसं माय स्ट्रेंथ इज क्रिएटिव्हिटी. जर जॉब डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे की वी वॉन्ट अ क्रिएटिव्ह पर्सन, तर मग तुम्ही असं सांगू शकता माय स्ट्रेंथ इज क्रिएटिव्हिटी. आय गेट इझिली ॲडजस्टेड विथ
people. I always take initiative for collaboration. If any problem comes while working, that time I can't breathe peacefully until I solve that problem. ओके, सो स्ट्रेंथ्स कसे सांगायचे, वीकनेसेस कसे सांगायचे याच्यावर थोडासा विचार करा. ऑलराईट, आणि तुमचे आन्सर्स लिहून ठेवा. कॉमन क्वेश्चन आहे, कधी पण विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट एक कॉमन क्वेश्चन आहे जे रँडमली विचारू शकता, दॅट इज हाऊ डू यू हँडल स्ट्रेस. ऑलराईट, कधी कधी ना HR खूप रँडम क्वेश्चन्स विचारतात बरं का. मी पण MBA HR केलंय, सो आय नो HR काही पण विचारतात आणि आपल्याला वाटतं अरे काय मी वेगळंच प्रिपेअर करून गेलेलं, काहीतरी वेगळंच विचारलं, माझं टेक्निकल साईड आहे आणि हाऊ डू यू हँडल स्ट्रेस का विचारलंय, पण ते त्याला जाणून घ्यायचं असतं की तुमची मेंटॅलिटी काय आहे. सो असं जर विचारलं तर स्ट्रेस इज अ पार्ट ऑफ लाईफ. आय हँडल स्ट्रेस बाय रिमेनिंग काम, फोकसिंग ऑन माय ईच टास्क अँड ब्लॉकिंग माय distractions. Stress is a physical emotion, so I will never allow it to affect negatively on my performance. In daily life, I do yoga, meditation. So these things are also helping me to handle my stress, anger and anxiety. असं छानपणे तुम्ही आन्सर देऊ शकता. नॉट नेसेसरी तुम्हाला हेच क्वेश्चन विचारतील, नॉट नेसेसरी तुम्ही हेच आन्सर पाठ करून द्या. आय एम जस्ट सेइंग की यू कुड आन्सर लाईक दिस. Alright, next is a very common question जो विचारला जातो, why should we hire you for this position? तुम्हालाच आम्ही का निवडू या पोझिशनसाठी, का बरं, काय सांगणार आहात. असं सांगू शकता. The adaptability, attitude and willingness to take challenges to learn new things make me a strong candidate for my role. I am committed to strong work ethic, collaborating effectively with colleagues and contributing to the success of the team. I am enthusiastic and energetic person and eager to contribute to your organizational growth. ह्यानी काय समजतं, तुम्ही टीम प्लेयर आहात, तुम्हाला सगळ्यांबरोबर काम करायला आवडतं, तुम्ही टीममध्ये छान काम कराल, तुम्ही कलिग्सशी छान वागाल, प्लस तुम्ही ऑर्गनायझेशनसाठी चांगलं काम कराल, ऑर्गनायझेशनचे जे गोल्स आहेत ते गोल्स स्वतःचे मानून तुम्ही छान काम कराल. या सगळ्या गोष्टी तुमच्या उत्तरामध्ये दिसलेल्या आहेत जर तुम्ही असं उत्तर दिलं तर. अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, दॅट इज वाय डू यू वॉन्ट टू वर्क फॉर दिस कंपनी. मग याच कंपनीमध्ये का काम करायचं आहे. अशा तर आणखीन खूप कंपनीज आहेत, बट वाय स्पेसिफिकली डू यू वॉन्ट टू वर्क फॉर दिस कंपनी. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्ही ज्या कंपनीमध्ये अप्लाय केलेलं आहे त्या कंपनीबद्दल सगळा रिसर्च करा, जसं मी आधी पण म्हटलं. आणि इथे कंपनीबद्दल बोलताना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं वर्णन करा. ओके, त्यांची कमी वेळामध्ये झालेली ग्रोथ हे सांगा. आय हॅव बीन इम्प्रेस्ड बाय युअर track records of success. The manner in which all the work is managed is very impressive. Your organization has inclusive working environment and this will give me opportunity to work on my potential and achieve my goal. असं छान आन्सर तुम्ही देऊ शकता. आणि बरं का मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये नोकरीसाठी किती उत्सुक आहात. तुम्हाला हे काम पाहिजे, त्यासाठी तुम्ही हार्ड वर्क करायला, स्वतःवर काम करायला तयार आहात असं दाखवा. पण बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही नोकरीसाठी बेक करताय, भीक मागताय असं समोरच्याला वाटायला नाही पाहिजे. ओके, तेवढाच आपला प्रोफेशनलिझम पण आपण मेंटेन करायला पाहिजे. आणि आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी जसं सांगितलं होतं, आपल्याला बरेचदा असं वाटतं की इंटरव्ह्यूला जायचं म्हणजे फक्त समोरचा जो विचारेल तेच प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि घरी यायचं. तर असं करायचं नाहीये. तुम्ही सुद्धा इंटरव्ह्यूअर म्हणजे जो इंटरव्ह्यू घेतोय त्याला प्रश्न विचारू शकता. त्याने तुमचं एक वेगळी छाप पडेल, तुमचं वेगळं इम्प्रेशन पडेल. तर मग काय बरं नक्की विचारू शकतो आपण जो इंटरव्ह्यू घेतोय त्याला, मी सांगते. नंबर 1 हा प्रश्न विचारू शकता, व्हॉट इज द कंपनीज अप्रोच टू एम्प्लॉई डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग. पुन्हा सांगते, व्हॉट इज द कंपनीज अप्रोच टू एम्प्लॉई डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग. म्हणजे कंपनीचा काय अप्रोच आहे, काय करते कंपनी एम्प्लॉईला ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट देण्यासाठी, एम्प्लॉईची ग्रोथ करण्यासाठी कंपनीकडून काय काय गोष्टी केल्या जातात असं विचारू शकता. किंवा सेकंड इज, व्हॉट आर द की प्रायोरिटीज or challenges that the team or department is currently facing. म्हणजे ज्या टीममध्ये तुम्ही अप्लाय केलेलं आहे तर त्या टीममध्ये सध्या काय चॅलेंजेस आहेत, काय चॅलेंजेस फेस करते ती टीम, हे सुद्धा तुम्ही विचारू शकता, जाणून घेऊ शकता. म्हणजे खरंच तुम्ही इंटरेस्टेड आहात जॉबसाठी हे लगेचच दिसून येतं.
Third is, can you describe the typical career path for someone in this role? Can you describe typical career path for someone in this role? म्हणजे काय, जर का मी इंटर्न म्हणून लागलेली आहे तर इंटर्न नंतर नेक्स्ट पायरी काय आहे? ट्रेनी. बरं, ट्रेनी नंतर नेक्स्ट पायरी काय आहे? एक्झिक्युटिव्ह, असोसिएट, जे काय असेल, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, नक्की काय आहे पाथ, तो जरा एक्सप्लेन कराल का? असं सुद्धा तुम्ही विचारू शकता किंवा ह्याच्यापेक्षा अजून बरेच प्रश्न आहेत. खूपच मोठा व्हिडिओ होईल. असे प्रश्न तुम्ही गुगल करू शकता की मी काय विचारू इंटरव्ह्यूअरला प्रश्न, हे सुद्धा प्रिपेअर करून जा. बघा, वेगळंच इम्प्रेशन पडेल. ओके, हे प्रश्न जे मी आता सांगितले ते तुम्ही विचाराच, असं कंपल्शन नाही आहे बरं का की विचारायलाच पाहिजे. पण जर तुम्हाला वाटलं, योग्य संधी वाटली, सगळा तुम्हाला एन्व्हायरमेंट बरोबर वाटलं तर पोलाईट वेनी हे प्रश्न विचारू शकता. मला माहिती आहे आजचा हा व्हिडिओ थोडासा मोठा वाटू शकतो, पण फायद्याचा नक्कीच आहे याची माझी खात्री आहे. तुम्ही इंटरव्ह्यू आधी दिला असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणते कोणते चॅलेंजेस फेस करावे लागले, तुम्हाला काय अडथळे आले, हे नक्की माझ्याबरोबर शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, फायदा झाला का, नवीन काही शिकायला मिळालं का, हे पण कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.